वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सॉरी जरा मागच्या ट्रिपचा ब्लॉग नाही झाला आमचा नीट व्यवस्थित. आणि तो कारण की एक सिंगम झालेला आमच्या. आणि तो कधी येणार आहे ते पण माहित नाही ते पण आम्हाला. माहित नाही. येणार आहे का नाही ते पण येणार आहे का ते पण माहित नाही. कारण हा ट्राय करू टाकायचा. फोन 100% चार्जिंग आहे. जोपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. हा जोपर्यंत चार्जिंग राहील तोपर्यंत ब्लॉग चालू राहील. तर आणि हा नवीन मेंबर, नवीन नाही जुनाच मेंबर, जुना मेंबर आहे फक्त मार्केटिंग गोवाला गेलो. पण मेरे को मजा आया. अरे फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे रे. फॅमिली फ्रेंडली आहे रे. बीप 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 आहे ना आपल्याला. बीप बीपचं साऊंड आहे ना. बीपचं साऊंड. हा बीप किती बीप लावणार? एक व्हिडिओ दाखवला आहे तर मग बीप लावायचं का काय लावायचं? अरे आता आम्ही डायरेक्ट अबे खाताना भेटू. कंटेंट. नाही थांबा. कुंटेंट तर ह्यो कोल्हापूरवरून पुण्यात आलाय खास. काय माहित कशासाठी आलाय पण आमच्यासोबत ट्रेकला चाललंय. आम्ही अशा ठिकाणी ट्रेकला चाललोय ना. Featuring myself, धनंजय गाडे from COEP. अभी पास आउट हो चुका हूँ. अब मैं देखो गाइस, ये देखो यहाँ पे ट्रॅक करणार तिथं जाऊन. एक हमको एक मंजन की बाकी लेना है. इसको 1500 रुपए देके भी हक नहीं है. ये 15 में हगने वाला है गाइस. 1500 रुपए देके भी हक नहीं है. ये मेन चैनल के ओनर ये इसको गान फाड़ क्यों ठंडी बजे बता. इंडिया रिटर्न. मेरे में भी ब्रांड लेना भाई. इंडिया रिटर्न म्हणलं. भाई यूएस रिटर्न है भाई. यूएस हमारा थोड़ा सा इधर उधर निकल जाता है. मला टोपी दे जाते दे मग. चलो गाइस अभी थोड़ी देर में फिर से रिस्टार्ट आम्ही करते खाऊन हैं. भेटतो डायरेक्ट. चलो सी यू गाइस विद द सेम एनर्जी सेम इंटेंट. आता आम्ही इथं खाल्लंय वडापाव खाल्लं फक्त पोटाला आधार म्हणून. आणि मी इथं चाललोय बस स्टॉपवर म्हणजे तिथं पिकअप पॉईंट आहे आमचा तिथं. आणि आम्ही चाललोय कळसुबाईला. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. ए पोरांनो, अरे रोन्या रोन कॉन्टेंट दे. काय कॉन्टेंट देऊ? आताच एक बडीशेप साधारणमध्ये खाल्ली. कॉन्टेंट जरा आठवू दे रे. काय आठवत नसतात कॉन्टेंट. असं नॅचरली यायला पाहिजे कॉन्टेंट. नॅचरली मग काय. हा ते इकडं तो कॅमेरा येतो. तो काय आत्ताच आम्ही एक काश्मीर मिठा 6 जणांमध्ये खाल्ली. आणि गरिबासारखे 4 वडापाव 4 जणांनी खाल्ले. बघू आता पुढं काय होते. सकाळी तुम्हाला मज्जा येणार आहे पण तुमचा सनराईज एक नंबर होणार. आणि त्या पाण्याच्या बाटलीत मोकळ्या पाण्याच्या बाटलीत शेक घेत होते. पार्सल घ्यायला आमच्याकडे काही नव्हतं. मग तो म्हणला चिकू शेर देत आहे. तेव्हा म्हणला पाण्याच्या बाटलीत दे. पाण्याच्या बाटलीत घ्यायला निघालेलो पण लयच गरिबी दिसायला लागली म्हणून आम्ही कॅन्सल केलं काही. चला आता डायरेक्ट बसमध्ये. बाय बाय. कॉम्पिटिशन ये हमारे साथ फीचरिंग हर्षल भाई है. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तो 2026 का नया MMS अपने नाम से शुरू 26 तो दुनिया खत्म है. वो 8 महीने बाद. वो 8 महीने 500. नमस्ते गाइस. साफ है गाइस. मेरा कोई गलती नहीं है. साफ इसका सब गलती है. साफ इसने किया है. मैंने पता क्या किया 26 में दुनिया खत्म है और ये 500 रुपए में दे रहा है अपने को. चिप्स दे रहा है शायद से. खोल के कुछ तो भी दिखा रहा था. मेरे को नहीं पता क्या दिखा रहा है. शायद उसके पास है कुछ तो. कुछ तो मिल रहा है. साफ कुछ तो मिल रहा है. कॉन्टैक्ट के लिए नंबर लीजिए 90 13 तर आम्ही आता बसलोय बसमध्ये. एक सिंगम चैनल ऑपरेटर आणि हा कार्यकर्ता. हा गजनी आमचा. तो हम आणि guys, हा- हमारी हा- नाही- हमारे नाही- में बस आ गई है. हा डीजे. नाही बस मध्ये कॅमेरा. कॅमेऱ्यात बस. याचा कॅमेरा कसा फ्लिप करतात रे. बंद बंद कर. 8 नंबर फोन लावाले. अरे काय बसला काढायला. स्पीकर व्यस्त आहे. दुसरा
तो येऊन मारे लागला. फोन स्विच ऑफ करून टाकतो. सेवन टू थ्री सिक्स. बुकिंग होतो ना. साले तुझी वो देख के आएगा साउथ का पिक्चर. उचला ना फोन उचला ना. फोन उचलत. तो आधीवाला लाव. सॉरी नाही तर आम्ही प्लॅन फ्लॉप झाला आमचा. सॉरी गाइस उसने फोन नहीं उठाया. अरे ब्लॉक पण सॉरी गाइस तेरा फोन नहीं उठाला नाही तर आज तक ये उतरला. भाई आपको उठलला तुमचं तिकडला असं पाहिजे आज. A few moments later. तृप्ती ट्रॅव्हल्स ना 7236 तुमची गाडी आहे दादा. हा दादा ते माझी टू व्हीलर तुझ्या मागे उभी आहे. थोडी गाडी साईडला घेता का. 7236 आमची गाडी जाऊ दे. झालं निघाली गाडी पुढे. थँक्यू. आता बेस विलेज मध्ये आलोय आणि अभी हम खाने का इंतजाम कर. खाने का इंतजाम नहीं था अभी तो पीने का इंतजाम कर रहे हैं वर्धर. क्योंकि ठंडी इतनी है कि हमको हिला नहीं जा रहे. मराठी. मराठी ब्लॉगर आहे का तू. कोल्हापूरचा आणि तेच आणि हिंदी. आता ऐक ना तुला येते का ब्लॉग मध्ये काही असं हा? कापला दाखव्या तर आम्ही आता चाललोय. आम्ही आता चाललोय चढायला. कुठं चढणार आहे ते तुम्हाला वरती गेल्यावर सांगणार. सांगितलं नाही ना त्याला? आतापर्यंत कुठं चालला नाही आज हा, आज नाही चढलोय तसं खूप ठिकाणी. कसं दिसायला माहिती वर. हा. चढलोय खूप ठिकाणी पण आजचा जो ट्रेक आहे तो कसा आहे ते वरती गेल्यावरच कळलं. अजून तर काय माहित नाही. तर चला भेटूया आपण ट्रेकच्या मध्ये. आता आम्ही आलोय निम्मत पण नाही. निम्म्यात पण नाही. आणि 10% झाले आणि आमची हालत अशी टाईट झाल्या ना. फाटली डायरेक्ट. मी भुललोय गाईस. तर डायरेक्ट बोललाय. यांनी इकडे हे इकडे आमचे हे trek आमचे ट्रेक पांडाचे सर्वे सर्व. आवाज होतोय. हॅलो हा येते रमेश. चला रमेश, चला. अजून आमच्या आमचं फाटल्या, तरी पण आम्ही try करणार आहे. 80% राहिले. फाटली अजिबात जायची इच्छा नाही वरती. जर का आम्ही सक्सेसफुल झालो. ए बाळ तू बस की. येणार आहेस? येणार होते. येते चला. चला जिवंत राहिलो तर पोस्ट करतो ब्लॉग मी. बाय बाय. हा तुम्ही दिसत असेल तुम्हाला आम्ही एवढ्यावर आलो. साहेबांचे पंग्या टाईट झाल्यात आणि इथं वरती पायऱ्या दिसतात काय. लोखंडी पायऱ्या आणि वरती लाईट दिसतात. तिथं जायचं आहे मला आता. बोंब काढलं ते आता आम्ही डायरेक्ट वर जाऊन भेटतो तुम्हाला. आमच्या तोंडावरनं तुम्हाला दिसत असेल काय हालत झाल्या. खरं वरती तर होतं इथंपर्यंत येणं. अजून वर जायचं आहे. अजून वरती जायचं आहे. इथंपर्यंत येणं वरतीच होतं. जे बघायचं होतं आम्हाला ते इथं दिसले आम्हाला. सोडा इथनं का पण खाली जायचं. खरं आता असं वाटतं एवढ्या वर आलोय टोक बघितल्याशिवाय जायचं नाही. आणि कुठं आलो ते माहिती आहे का. ते वर जाऊन सांगा. अजून मी याच्यानंतर टॉपला इथं 3 विकेट डाऊन झाले. याच्यानंतर येणार नाही. ट्रिप मधनं ट्रेक आउट झाले डायरेक्ट. नो ट्रेक्स. नो ट्रेक्स इन ट्रिप. तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक मिनिट थांबा. ते पण त्राण नाहीत कॅमेरा पलटायचे. थोडं पण जीव नाही राहिला अंगामध्ये तरी पण दाखवतो. तरी पण दाखवणार भावांनो. ही आमची हालत झाल्या वर येत आहे आता. आणि दिस इज द व्ह्यू. अजून भारी व्ह्यू बाकी आहे यायचं. अजून भारी व्ह्यू आहे वरून. आम्ही पूर्ण इथून ही जी माणसं दिसतात ना इथून चालत आलोय आम्ही पूर्ण.
खालचा रोड जर दाखवला खालचा रोड जर दाखवला तर आई शपथच. आणि आमच्यातले अजून माणसं कुठं आहेत काय काय माहित. आलतो 30-40 जण होय आहे, तिघच जण. होय, आम्ही आलेलो 30-40 जण आलेलो. खरं आता सध्या इथं तर मला आम्ही तिघच आहे. 3 दुकानदार उडून झाला तुझा. बाकीचे काय कुठं कधी कसे आहेत कायच आहे माहित नाही. कायच माहित नाही कुठं आहेत बाकीचे. आता आम्ही खरं व्ह्यू बघणार आहे वरती जाऊन, तुम्हाला पण दाखवतो. आणि मस्त 1-2 तास डायरेक्ट बसणार झोपणार आहे जे मी. झोपणार वरती डायरेक्ट. बोलले मॅगी घ्यालायस. नको चहा घे चहा बिस्किट घे. बिस्किट आहे ना. पार्ले घे पार्ले ग्लुकोज दे जरा. ते बिस्किट पण आहे तिथे. जवळपास ठीक आहे घे चहा 1400 घे. ते 1500 फीट वरती आलोय आम्ही. एवढंच तोंडात ते आहे बा काय लकडी. हे लकडी. आता हे समजून आहे आम्हाला आम्ही खाली कसं जाऊ. खाली जायचं आई शपथ. आता एका कावळ्याला 10,000 रुपये द्यायचं ठरवलेलं. कावळा नाही गुदड हे होते ते वरती काय इगल. इगल गरुड गरुड. होता. काय आलं नको बरं शेकोटीला. नको बाई. आलो ना. आता टेस्टा नाही खाली कसं जायचं प्रश्न पडलाय. आणि आता मी इथं बोलू शकत नाही. पॅन्ट तर एवढी फाटली आमची खाली उतरायला आई शपथ. आणि अंधार होता म्हणून मी काही घेतलं नाही की वरती यायचं कसं होतं. खरं ते मी उतरताना घेईन आणि दाखवतो कसं आहे काय आई शपथ. तो वर गेला व्ह्यू दाखवतो. बाय बाय. फोनला चार्जिंग नाही जास्त. तर इथे वर याचा मोटिव्ह हा होता. नीट दाखवतो ना सनराईज. कसला व्ह्यू आहे. काय डेंजर आहे खरं उतरताना. लागणार आहे चांगलेच. ऐक की भाऊ टाइमलॅप्स करायला आपल्याकडं बॅटरी नाही आहे तेवढी. तर तुम्हाला आम्ही आलोय. तिला तर मला काही समजत नाहीये काय बोलूया. हायस्ट पीक वर हायस्ट पीक पण नाही तिकडे ते दिसना पण झालाय. हा सेमी हायस्ट आहे. इच्छा पण नाही आम्हाला. सेकंड हायस्ट पीक आहे. उशी देऊ काय. काल न झोपता रात्री बस मध्ये बसून रात्रीभर प्रवास करून आणि जवळपास 4 ते 5 तासाचा ट्रेक करून त्याच्यामध्ये 50 वेळा बसून काय बघायसाठी आले माहिती आहे का. फिरोर कॅमेरा ऐक ना. बोलले याला नाही नाही. हे बघायला आलोय आम्ही. हे बघून आमचा डायरेक्ट 4 तासाचा थकवा डायरेक्ट गायब झालाय. काय गायब झालेला नाही. असं आम्हाला वाटते तुम्हाला बोलण्यासाठी. पण खाली जाताना गायब नाही झालंय. खाली जाताना सगळं समजेल. ते फार इथून सुद्धा खाली डायरेक्ट लवकर पोहोचू. कसला भारी आहे व्ह्यू. ए मला पण बिस्किट दे रे. आता आम्ही बसले म्हणजे आता मला काहीतरी खायला देणार आहेत. ते काय खायला देणार आहेत काय माहिती. आणि हा बघा जे देणार ते आम्ही खाऊन घेऊ. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. ते झोपले. मंगी चला बाय. चार्जिंग कमी खाली जाऊन भेटतो बाय. ते का नाही ते पण माहिती मला. ब्राईटनेस पूर्ण लो आहे. आम्ही सकाळी जेव्हा आलो तेव्हा पण एवढीच गर्दी होती. खरा अंधार होता त्यामुळे एवढं काय समजलं नाही. आलो डायरेक्ट सनराईज बघितला. एवढं कष्ट करून निवांत जायचं खाली. लगेच जायचं झोपायचं. आता फक्त तुम्ही गर्दी बघा. आता ही गर्दी बघून वाटेल आम्हाला 4 वाजता खाली उतरायला. फक्त गर्दी बघा थांबायची. ही आहे गर्दी. टेकडीला आले की जत्रेला आलेत काय समजा नाही. किती माणसं आहेत बघा. आणि इथं पण खाली पण आहे. इथं तिकडे खाली लाईन लागली अजून. इकडे खाली आणि लाईन आहे वेगळी. पण इकडं वर्णाने वेगळी यायला लागल्यात. इकडे काय इकडे पण आहे. झोपले तर अर्धी इथंच. त्यामुळं
जर का मी खाली आलो तर मी हा ब्लॉग नक्की पोस्ट करणार. आणि ह्याच्या पुढचं पण शूट करायला माझ्या फोनमध्ये चार्जिंग असलं तर 100% मी शूट करणार. त्यामुळे बाय बाय, सी यू लेटर. लेटर नाही, आय डोंट नो वेन. बाय बाय. गाईज आमचा VIP रोड आहे. हा नॉर्मल माणसांचा रोड आहे. जाम केलाय 2 तास आहे, तर आम्ही इथून रिस्क घेत जातोय. यांना 2 तास लागणार आहेत, मला 1 तास. रोड बघा फक्त तुम्ही. ते बघा आमच्या इकडे आणि ही आमची गडी पोरं किती लांब आहेत बघा अजून ती. आम्ही आले आणि हा पूर्ण बघा तुम्ही बघा किती हे आहे रिस्की. आता आम्हाला अजून या डोंगरावरून खाली उतरून असं लेफ्ट जायचं आहे. ते बघू, मी माझ्या फोनमध्ये शूट होते का तर रोहण्याच्या फोनमध्ये शूट करणार मी. कुठं चाललंय? कुठं? इकडे इकडे इकडे. डायरेक्ट कळसुबाईवरनं आफ्रिकाला पोहोचलो का आपण? आणि ह्यो कोण? असले घाण ऍडव्हेंचर यायला लागलेत ना इकडे. जो विचार करून आलतो ना, स्लाइड बंद कर. ऍडव्हेंचर झालाय आमचं. डायरेक्ट हे बघा असा रस्ता आहे, इथनं गेलं की सरळ सँडविच. सँडविच. मल्टिपल रिस्क, मल्टिपल रिवॉर्ड्स. आणि एकच घोषणा चालू आहे ट्रेक मध्ये, टाका पाय सांभाळून. आणि जय जवान जय किसान. जय जवान जय हरियाली किसान. त्यांना घ्या हेड कोच, ज्यांनी आम्हाला हा एवढा चांगला रस्ता दाखवलाय की कळसुबाईचा खाली उतरायसाठी की आता आमचं इथनं सँडविच किंवा बेजा फ्राय फिक्स होतं. पण सँडविच होतं यार, फक्त आम्ही मसाला खरंच असता तर वाचलोय. मजा आली असती. आम्ही वाचलोय. आमचा खरं. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक हा, आहे. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक. रोहन तुला काय बोलायचं आहे याच्यावर? टिप्पणी काय करायची आहे तुला? सध्या टिफनी काही नाही आहे. चिंगम आहे माझ्या. त्याच्या सध्या कसं तोंडात टिफनी chewing gum एवढीच आहे की सावकाश चालांनो गाईस. आणि मनाचा ब्रेक सावकाश उत्तम ब्रेक, हे चुकीचा बघा, ब्रेक लागला हे बघा, guys. डायरेक्ट 10-12 टप्पे तर आहेत. ऐका, जीवनात चढ उतार येतो. हे बघा हा उतार आलाय सध्या, तर आम्ही तर आता आम्ही उतरतोय. जीवनात चढ आला की की चढायचं, चढायचं. उतार आला की उतरायचं. समजलं तुला? समजलं? ओके. नाही. तुम्ही केस बघू शकता कशी झालेत. यो आम्ही कुठल्या परिस्थितीत खाली नाही, आम्हाला काय सांगू. आम्हाला होप्सच नव्हती की आम्ही खाली खाली आत्ता जरा थांबा तुम्हाला दाखवतो. तर चार चौघ बाळ तिकडं आले आपण. दाखव. तो डोंगर दिसतोय का? 1 2 3 ते डोंगर क्रॉस करून आलो आहे आम्ही. आणि आत्ता जरा 4 लोक दिसल्यावर थोडंसं चांगलं वाटायला लागले. जीवात जीव आले, माणसात आल्यासारखं वाटायला लागले. नाहीतर 8ला हरवलं जंगलामध्ये. आमचा हर्षलने डायरेक्ट ट्रेकिंग विश लिस्ट मधूनच काढून टाकले डायरेक्ट आजचा ट्रेक बघून. सगळ्यांनीच काढलंय म्हणजे दॅट इज दॅट. हळूहळू हळू दगडा पाहिजे. आणि दगुड पे पाय रखो, दगुड पे. कशावर? आता ऐक की, हा? एवढं मोठं करून आलाय इथं नको पडू. नाही पडणार. तर चला खाली गेल्यावर भेटूया आपण. आपण ते नियरली इम्पॉसिबल. घरामध्ये आपण घरगुती जेवण करणार आहे. तर बघूया कसं काय जेवण भेटतंय काय. आणि जेवायच्या ठिकाणी भेटूया. असं इकडे कर, आधीच उन्हात तिने कर आपलं. जेवायच्या ठिकाणी भेटूया तुम्हाला आता. जेवण काय आहे ते सांग. जेवण काय आहे ते सांगतो. Veg असतं. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स सगळ्यांचा विचारून सांगतो तुम्हाला. धन्यवाद. चला. टाइमलेस आहे ना. तर आता आमचं तेव्हाच जेवण पण झालं. तेव्हाचं जेवण पण झालं आणि आत्ताचं जेवण पण झालं. आता तर बुक्काच टाकलाय डायरेक्ट जेवणाला. आता जेवणाचा डायरेक्ट बुक्का जो टाकलाय आता डायरेक्ट घरी जाऊन स्विच ऑफ. रोज ब्लॅक आता- अँड व्हाईट येतो. आम्ही 11 वाजता पोचणार होतो. 10 मला इथं आत्ताच 10 वाजलेत आणि अजून 2 तास दाखवले. पुणे. आता चार्जिंग आहे भाऊची फुल. आणि आता त्यामुळे आता ते माझ्या 12 साडेबारा 1 वाजणार आम्हाला जायला आता. सो पायाचे तर असले घाण
मस्त वाला धमाल का आदमी बुलाया है यहाँ पे, इसको दिखा दो एक बार. पाय सगळ्यांचे बेकार झाल्यात तर तर माणसांची झोप येणार झाल्या. धमाल धमाल हा धमाल. धमाल. तर दिस वॉज इट फॉर काय म्हणलं शेवटी सो दिस वॉज इट फॉर दिस ब्लॉग. दिस वॉज इट फॉर दिस ब्लॉग नाही ही आमची होती कळसुबाई ट्रेकची यात्रा. त्यालाच म्हणतात इंग्लिश मध्ये. कळसुबाई कुठे यूज केलं तू हा कुठे गेलं कळसुबाई सांग ना. दिस वॉज इट फॉर टुडेज कळसुबाई ट्रेक. अख्खा मराठीमध्ये नाही तर इंग्लिश बोललो आयुष्यातला पहिला आणि शेवटचा ट्रेक. पहिला नाही माझा पहिला शेवट नाही खरं शेवटचा तरी. माझा शेवट 1 2 3 4 तू ट्रेक करणार आहेस रे? नाही, नको बाबा. नको बाबा. नको बाबा. इल्लाय इडली. पलीकडे परसुबाईचा नाही, दुसरा करू. सगळीकडे लावून घ्यायचंच आहे. तुम्हाला सोबत घेऊन जाईल ना. जावा. ट्रेक तर करणार नाही आणि मस्त 4 नाईट 5 डेजची कुठली तरी ट्रिप करणार. ट्रेक कधी करणार नाही. 4 नाईट 5 डे झाला त्यांना 15. अरे 1500 रुपये नाही रे. 1 नाईट 2 डेज. एक नाही 2 डेज आलेला तर चला हा vlog- चला हा ब्लॉग चला. हा ब्लॉग मी इथं संपवतो. छोटा आहे होते ब्लॉग. छोटं होणार आहे. छोटा आहे ब्लॉग. जास्त मोठा नाही ना. होय काय केलंच नाही तर. गेलंच नाही तर चढतच होतो ते. चढत होतं आणि उतरत होतं एवढंच काम केलं. चढ आलाय नंतर उतार आलाय. जीव असा मुठीत घेऊन ते तुम्हाला कळलंच ब्लॉग बघितल्यावर. बस की मग कर घेऊन दादा. कर बघ. बाय बाय. चला माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही कुठल्या ब्लॉग मध्ये भेटेल आम्हाला काय सांगता येत नाही. होय गोव्याचा ब्लॉग तर गेलाच. गेला गेलाच. डायरेक्ट अर्ध्यामध्ये डायरेक्ट आमचा यॉट पलटी झाला त्यामुळे आम्हाला समुद्रातलं उचलून घरी ठेवलं. काय बोलला की नाही? वाट पडली झाला. काहीतरी बोलायचं यार्ड होतं पण पलटी झाला आणि तुम्ही तिथनं असं पोचलं बाहेर आले ना. तुम्ही जेवण तुमच्या बाजूला 4 यार्ड तर चला मी हा ब्लॉग इथं संपवतो आणि स्टे ट्यून फॉर मोर. बाय बाय. कोण टाकलं?